ओके. आता स्टुडंट्स, तुम्ही या समर सीझन मध्ये बऱ्याच वेळेला फिरायला जात असाल. हा, फोर व्हीलर मधनं किंवा मोठ्या गाडीमधनं फिरायला जात असाल तर तुम्हाला दुपारच्या वेळी जाणवत असेल की काही अंतरावरती, रोडच्या काही अंतरावरती तुम्हाला असा पाण्याचा भास होतो. बरोबर आहे. यू फील दॅट देअर इज वॉटर. पण गाडी थोडी जवळ गेल्यावर तिथे प्रत्यक्षात पाणी नसतंच. तार रोडवर वगैरे तर हे ऑकेजनली, म्हणजे विशेषतः आता मी अंबाईनेर रोडवर गेल्या वर्षी टू व्हीलरने गेलो होतो, मला बऱ्याच ठिकाणी हा एक्सपिरियन्स आला. आणि विशेषतः डेझर्टमध्ये म्हणजे वाळवंटामध्ये तर हे ज्याला आपण म्हणजे आभास, असं पाणी आहे, ऍक्च्युअली तिथे पाणी नसतं परंतु तिथे वॉटर आहे असं एक फील होतं. आणि या फील होण्याला काय म्हणतात? मिराज. काय म्हणतात? मिराज. आणि ही मिराज ही कन्सेप्ट काय, मिराज या कन्सेप्ट मागे सायंटिफिक रिझन काय हे आपण समजून घेणार आहोत. तर आता बघा, हे डेझर्ट आहे, समजा ही लँड लेवल आहे, म्हणजे इथे सँड वगैरे असेल, राईट. हा, आणि इथे इमॅजिन दॅट की हा कॅमल आहे आणि या कॅमलवर आपण राईड केलेली आहे. आणि इथे आपण जस्ट ऑब्झर्व करतोय आणि हे आपल्याला इथे ट्री दिसतंय. तर ऍक्च्युअली आणि हे सनकडनं येणारे रेज या ट्री वरती पडतात. आता आपल्याला हे ट्री एक तर सरळ तर दिसतंच, कारण स्ट्रेट वे इथून सनवरचे येणारे इथून ते रिफ्लेक्ट होते ते. पण ऍट द सेम टाइम या ट्रीची शॅडो आपल्याला इथे दिसते. ऍक्च्युअली शॅडो निर्माण व्हायला काही तिथे नसताना एक वॉटरी इफेक्ट पण तिथे आपल्याला फील होतो. तर याच्या पाठीमागचं रिझन काय? आता काय होतं माहितीये का, की या डेझर्टमध्ये या लँड लेव्हलला खूपच हॉट एअर असते. खूपच एअरचा लेअर जो आहे तो एक्स्ट्रीम हॉट झालेला असतो. आणि कंपॅरेटिव्हली जसजसं हाईट वाढत जाईल थोडं 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 तसं थोडंसं हॉटनेस कमी होत जातो. त्यामुळे डेन्सिटी कमी होत जाते. त्यामुळे तुम्ही म्हणाल की सर, हा तुम्ही म्हणताय की ही जी शॅडो दिसते ती रिफ्रॅक्शनमुळे होते, पण रिफ्रॅक्शन करता तर रिफ्रॅक्शनची आपली जी डेफिनेशन आहे, बेसिक डेफिनेशन, त्याच्यानुसार तर काय, वेन लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, मग इथे दोन मीडियम तर नाहीये, तर तिथे फक्त एअर आहे. मग इथे दुसऱ्या मीडियम नसताना रिफ्रॅक्शन कसं होत आहे? तर इथेच तर खरी गंमत आहे, सायंटिफिक रिझन आहे, इथे खरं सायन्स आहे. आता काय होतं की ही जी बेसच्या जवळची एअर आहे, जमिनीच्या जवळची एअर, ती खूपच एक्स्ट्रीम हॉट झालेली असते. कंपॅरेटिव्हली हा लेअर थोडासा कमी हॉट झालेला असतो. असा हॉटनेस थोडा जो आहे तो कूल, एअरचा कूलनेस वाढत जातो आणि हॉटनेस कमी होत जातो. त्यामुळे काय होतं, त्या चेंज इन टेम्परेचर किंवा चेंज इन हॉटनेसमुळे प्रत्येक या एअरच्या लेअरची डेन्सिटी जी आहे ती डिफरंट होते. आणि ज्यावेळी डेन्सिटी डिफरंट होते त्यावेळी हे एअरचेच डिफरंट लेअर एक डिफरंट मीडियम म्हणून ऍक्ट करतात. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं, आता हा सनकडून येणारा लाईट रेस या ट्रीला इथे हिट झाला. आता तो काय झाला, रिफ्लेक्ट बॅक झाला. आणि या पॉइंटला आल्यावर इथे काय झालं, इथली एअर कंपॅरेटिव्हली जास्त कूल आहे. या पॉइंटला आल्यावर या नॉर्मल पासून तो थोडा रिफ्रॅक्शन होऊन इट मूव्स अवे फ्रॉम नॉर्मल. सेम या पॉइंटला अजून तो नॉर्मल पासून लांब जातो, पुन्हा रिफ्रॅक्ट होतो, इथे पुन्हा रिफ्रॅक्ट होतो. आणि इथे आल्यावर पोझिशन अशी होते की क्रिटिकल अँगल पेक्षा सुद्धा जास्त झालं तर कम्प्लीट इंटरनल रिफ्लेक्शन, की जे आपण नंतर या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण ते डीप स्टडी करणार आहोत ऑफकोर्स. त्याच्यामुळे काय होतं, हा रे कम्प्लीट इंटरनल रिफ्लेक्शनने ह्युमन आपल्या आयमध्ये एंटर होतो. आणि आपला जो ह्युमन ब्रेन आहे तो ऑलवेज कसं इंटरप्रिट करतो की जे काही रेज आलेले आहेत तिथून तो स्ट्रेट लाईनला ऑब्जेक्ट आहे असं इंटरप्रिट करत असतो. त्याच्यामुळे होतं काय की ह्युमन ब्रेन काय इंटरप्रिट करतो की हे ट्री कुठे आहे, या पॉइंटला, म्हणजे या ट्रीची शॅडो आणि हा जो वरचा क्लाउड असेल तर त्या क्लाउडची शॅडो होऊन इथे वॉटरी पार्ट त्याला फील होतो. सो दिस इज द सायंटिफिक एक्सप्लेनेशन ऑफ यू कॅन से मिराज. आणि याच्यावरचा मी एक तुम्हाला बेस्ट व्हिडिओ पण शेअर करता आला तर करणारे म्हणजे ॲक्च्युअली डेझर्टमध्ये घेतलेला एक व्हिडिओ. आता आपण दुसरं एक बघणार आहोत की आपल्याला जे जनरली स्टार्स स्कायमध्ये अपियर होतात, त्यांची जी पोझिशन आपल्याला स्टार इथे दिसत असेल तर ॲक्च्युअली त्यांची ॲक्च्युअल पोझिशन ही थोडीशी खाली असते. आणि त्याची ॲपरंट पोझिशन म्हणजे आपल्याला आभासी दिसणारी जी
पोझिशन आहे ती थोड्या हाईटवर असते. ओके, आता आणखीन एक आहे, स्टार का ब्लिंक होतात. आणखीन सनराईज आणि सेटच्या वेळी सुद्धा दोन इव्हेंट घडत असतात की सनराईज होणं हे ॲक्च्युअली आपल्याला फिलिंग कसं झालं पाहिजे. म्हणजे समजा जरा मी इथे ऑब्झर्वर आहे, आय एम द ऑब्झर्वर ऑन द अर्थ, दिस इज द अर्थ अँड आय एम द ऑब्झर्वर ऑन द अर्थ. आता मी ज्या पॉईंटला ऑब्झर्व करतोय ते होरायझन ही लाईन होईल आणि या होरायझनच्या लाईनच्या वरती ज्यावेळी हा सन ॲक्च्युअली काय होईल, एंटर होईल, त्याच वेळी मला सनराईज झाल्याचा फील झाला पाहिजे. पण ॲक्च्युअली होतं काय बरेच वेळा की सन या होरायझन लाईनपेक्षा सुद्धा डाऊन असतो, तरी सुद्धा तो मला होरायझन लाईनच्या अप साईडला आहे, होरायझन लाईनच्या वरती आहे असं फील होतं आणि मला ॲक्च्युअल सनराईज व्हायच्या आधीच सनराईज झाल्याचा फिलिंग येतो. त्यामुळे सनची ॲक्च्युअल पोझिशन जरी बिलो होरायझन असली तरी ती मला ॲपरंट पोझिशन काय दिसते, अबोव होरायझन दिसते. आता हे कसं होतं, सेम आपण हे जे मिराजच्या बाबतीत बघितलं लाईकवाईज तसंच. आता तुम्हाला माहिती आहे या अर्थच्या भोवती काय आहे, 5 ॲटमॉस्फेरिक लेअर आहेत. स्ट्रेटोस्फिअर असेल, आयोनोस्फिअर असेल, ती नावं तुम्हाला ऑफकोर्स यू आर अवेअर ऑफ दॅट. आता हा जर ॲटमॉस्फेरिक लेअर नसता तर या होरायझनच्या खालच्या हा जो सन आहे इथून निघणारे हे लाईट रेज कसे पास झाले असते, स्ट्रेट लाईनमध्ये पास झाले असते आणि ते आपल्या ह्युमन आईमध्ये इथे अर्थवर आपण जो ऑब्झर्वर आहोत तिथे ते एंटर होण्याचा चान्सच नव्हता. आता ॲक्च्युअली काय होतं की या ॲटमॉस्फेरिक इफेक्टमुळे हा जो सन रेज येतोय तो काय होतो, इथे रिफ्रॅक्शनच्या इफेक्टमुळे, कारण इथे व्हॅक्यूम आहे. आता व्हॅक्यूम नंतर इथे काय झालं, एक एअरचा लेअर आल्यावर, ॲटमॉस्फिअरचा लेअर आल्यावर डेन्सिटी मीडियमची चेंज झाली, मग रिफ्रॅक्शन होतं, थोडासा तो इनर साईडला बेंड होतो. आता एका ॲटमॉस्फेरिक लेअरमधून दुसऱ्या ॲटमॉस्फेरिक लेअरमध्ये जाताना पण डेन्सिटी चेंज होते, अगेन बेंडिंग होतं आणि असं बेंडिंग होत 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 ह्युमन आयपर्यंत ज्यावेळी हा ॲक्च्युअली इथनं निघालेला राईट रेज पोचतो त्यावेळी मगाशी जसं सांगितलं मिराजच्या बाबतीत तसं ह्युमन आय काय इंटरप्रिट करतो, ब्रेन, की हा रेज कुठून स्ट्रेट लाईनमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे ब्रेन काय इंटरप्रेट करतो की हे सनरेज कुठून येत आहेत, इथून येत आहेत, त्यामुळे तो या सनला ह्या ॲपरंट पोझिशनला इंटरप्रेट करतो. त्यामुळे बिफोर सनराईज आपल्याला सनराईज झाल्याचं आहे आणि सनसेटला बरोबर उलटं होतं. आफ्टर सनसेट सुद्धा आपल्याला 2 मिनिट्स सन आहे अजून आकाशामध्ये, होरायझनच्या अभव आहे असं फिलिंग येत असतं. ओके स्टुडंट्स, so this is a very interesting explanation and I'm going to share some actual shooted video to understand this phenomenon very clearly. Okay, now let us move to the next part of the chapter, that is also very interested part. Okay, now students, in 9th standard तुम्ही स्टडी केलेला आहे 9th स्टँडर्ड मध्ये की आपल्याला लाईट रेज कोणत्या म्हणजे लाईट इज काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. आता ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असल्यामुळे त्याच्यामध्ये काय काय असतात, अल्ट्राव्हायोलेट रेज असतात, इन्फ्रारेड रेज असतात, त्याच्यानंतर रेडिओ वेव्ज असतात. पण त्या आपल्याला मॅग्नेटिक वेव्ज असतात, एक्स रेज असतात, गॅमा रेज, ते आपल्याला विजिबल नसतात. पण आपल्याला जो विजिबल स्पेक्ट्रम आहे त्याची वेवलेंथ काय आहे, 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. ओके, आता हा काय होतो, जनरली आपल्याला लाईट कसा अपियर होतो, व्हाईट, कारण व्हॅक्यूम मधनं ट्रॅव्हल होत असताना तो लाईट जरी वेगवेगळ्या वेवलेंथची व्हेलॉसिटी वेगवेगळी, वेवलेंथवर व्हेलॉसिटी डिपेंड असते, तरी सुद्धा तो सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल होतो. पण तो ज्यावेळी एखाद्या रिफ्रॅक्टिंग मीडियममध्ये एंटर होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघूया आपण ग्लास प्रिझम. आता हा ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन, आता बरेच जण त्या न्यूटनला बिचारायला इतकं नावं ठेवतात, कुठून त्याला वेगवेगळे लॉजचा शोध लागला, कुठून त्याला सफरचंद पडल्याचं हे कळलं. आणि तुम्हाला आणखीन एक मजा सांगू का, त्याला असं त्या क्वारंटाईन पिरियडमध्येच प्लेगची ज्यावेळी साथ आली होती त्यावेळीच हे असे अनेक शोध लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा क्वारंटाईन पिरियडमध्ये एखादे असे काही शोध लावू शकता. आता हा जो सनलाईट आहे, व्हाईट सनलाईट आहे, तो ज्यावेळी एखाद्या रिफ्रॅक्टिंग मीडियममध्ये एंटर होतो त्यावेळी त्याच्यातले जे
कंपोनंट असतात वेगवेगळ्या कलरचे ते काय होतात सेपरेट होतात आणि यालाच या इफेक्टलाच काय म्हणतात डिस्पर्शन. सो द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट रेज इनटू इट्स कंपोनंट्स. मग ते 7 कंपोनंट्स असतात. तुम्हाला माहिती आहे तुम्ही लहानपणी तर पाठ केलं असेल बऱ्याचशा 1 to 7 स्टँडर्ड मध्ये विबगिऑर बरोबर आहे ना. इंद्रधनुष्य याच्यामधले तुम्हाला 7 कलर कोणी विचारले तर तुम्ही विबगिऑर म्हणून सांगत असाल. तर विबगिऑर म्हणजे काय व्ही फॉर व्हायलेट, ई फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज आणि आर फॉर रेड. आता हे 7 कलर सेपरेट होतात. या सेपरेशनच्या प्रोसिजरलाच काय म्हणतात डिस्पर्शन. आणि पेज नंबर 77 वर तुम्हाला ही डिस्पर्शनची डेफिनेशन दिलेली आहे ती प्रॉपर लर्न करायची. आता काय होतं हा जो रेड लाईट आहे हा जो रेड लाईटची वेवलेंथ मॅक्झिमम असते त्यामुळे त्याचं बेंडिंग हे लेस होतं. वेवलेंथ मॅक्झिमम बेंडिंग लेस वेलोसिटी. आता आणि व्हायलेट लाईटची बरोबर आहे वेवलेंथ एकदम लेस असते 400ची नियरर असते तर त्याचं मात्र बेंडिंग लार्जर होतं. तर हे कसं होतात हे अशा पद्धतीने बेंड होतात. आता एवढं कलरची स्केच पेन्स नसल्यामुळे मी काय केलं जस्ट त्या रेंजेसला नाव दिलं आहे बघा. रेड हा दुसरा ऑरेंज, हा येलोचा तुम्हाला स्पेक्ट्रम दिसेल, हा ग्रीनचा स्पेक्ट्रम दिसेल, हा ब्ल्यूचा स्पेक्ट्रम दिसेल, हा इंडिगोचा स्पेक्ट्रम दिसेल आणि हा व्हायलेटचा स्पेक्ट्रम दिसेल. ओके. तर असं जे सेपरेशन आहे म्हणजे काय द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इट्स कंपोनंट कलर्स व्हाईल मूव्हिंग किंवा पासिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड डिस्पर्शन ऑफ लाईट. ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण एका इम्पॉर्टंट पॉईंटकडे मूव्ह होणार आहोत. याच्यामध्ये हमखास कम्प्लीट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, क्रिटिकल अँगल या ज्या काही कन्सेप्ट आहेत याच्यावर हमखास एखादा क्वेश्चन म्हणजे ट्विस्ट क्वेश्चन पण विचारला जातो. तर इथं मी ही एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये हे एअर आहे आणि हा एक कंटेनर आहे आणि ही एक वॉटर आहे. जरा हे मीडियम टू म्हणजे मी आता समजा इथे वॉटर म्हटलं डेन्सर आणि या मीडियम मध्ये मी एक लाईट सोर्स काय केलाय पुट केलाय आणि त्या लाईट रेज मधून लाईट सोर्स मधून काय होईल थाउजंड्स ऑफ रेज काय होतील इमर्ज आउट होतील होय की नाही. आता आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन नुसार त्यांची स्टडी करूया की ते त्यांचं कसं कसं रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन होतं. आता समजा हा रेज काय केला नॉर्मली इन्सिडेंट झाला तर तो रे काय होईल सरळ पास होईल ना त्याचं रिफ्रॅक्शन होईल ना त्याचं रिफ्लेक्शन होईल. रिफ्लेक्शन झालं तरी तो तसाच काय होईल स्ट्रेट परत येईल. आता हा थोडा अँगल असा की नॉर्मलशी हा रे 1 धरूया आपण की त्याने या नॉर्मलशी या पॉइंट ऑफ इन्सिडेंटशी जर आपण नॉर्मल ड्रॉ केला त्याच्याशी अँगल आर केला. आता हे मीडियम डेन्सर आहे आणि आपण आधीच्या पॉइंट मध्ये हे स्टडी केलं ना की व्हाईल मूव्हिंग फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम लाईट रेज काय करतो इट मूव्स अवे फ्रॉम नॉर्मल आफ्टर रिफ्रॅक्शन बरोबर आहे. म्हणजे हा आय पेक्षा आर हा अँगल काय असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मोठा असेल आणि ज्यावेळी हे रिफ्रॅक्शन होईल त्यावेळी त्याचं पार्शियल रिफ्लेक्शन पण होईल. म्हणजे हा सगळा लाईट रेज सगळा लाईट रिफ्रॅक्ट होणार नाही तर पार्शियल काय होईल रिफ्लेक्ट पण होईल वॉटरमध्ये परत येईल. आता असं करता करता हा दुसरा एक लाईट रेज आहे की ज्याचा अँगल आहे I1. आता जर हा I1 हा नॉर्मलशी केलेला अँगल जर मोठा झाला तर कंपॅरेटिव्हली अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण काय होईल हळूहळू हळूहळू हळू मोठा होत जाईल राईट. आता असं करता करता या पॉइंटला एका पॉइंटला असं होईल की हा जो म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आहे बघा हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे त्याच्याशी रिलेटेड हे बघा प्रत्येक अँगल ऑफ इन्सिडन्सशी एक रिलेटेड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आणि एक अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण आहे. आता त्याच्याशी रिलेटेड जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे तो किती होईल 90 होईल. म्हणजे रिफ्रॅक्ट झालेला रे कुठून ट्रॅव्हल होईल बघा दोन मीडियमची जी बाउंड्री आहे ना
तिथून हे बघा, हे मी या दोन मीडियमच्या बाउंड्रीवरनं तो ट्रॅव्हल होईल, बरोबर आहे. आता हा जो अँगल असतो, द अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच द करस्पॉन्डिंग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज इक्वल टू 90, त्याला काय म्हटलं जातं, क्रिटिकल अँगल. आणि तो इंडिकेट कुठून केला जातो, आय आणि स्मॉल सी, स्मॉल आय आणि स्मॉल सी. ओके, आता असंच अजूनही मोठ्या अँगलचा म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स होईल. म्हणजे या क्रिटिकल अँगलपेक्षाही मोठा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला तर काय होईल, हा जसा हा रेज होतोय, बघितलं तुम्ही, जसा अँगल ऑफ इन्सिडन्स काय होतोय, लार्ज होत जातोय, तसा तसा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पण लार्ज होत जातोय. आता हा 90 पेक्षाही मोठा झाला तर 90 पेक्षा मोठा झाल्यावर त्याला बेंड व्हायला चान्स कुठे, आतच. म्हणजे परत तो पहिल्या मीडियम मध्ये येऊन त्याचं कम्प्लीट रिफ्लेक्शनच होणार, रिफ्रॅक्शन होणारच नाही त्याच्या पुढे. त्याला काय म्हटलं जातं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, आता आपण क्रिटिकल अँगलच्या संदर्भात आणखीन थोडंसं पुढचं. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू 2 काय येईल, साइन आय अपॉन साइन आय. आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा कन्सेप्ट समजला. तर फॉर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असतं, आय ची व्हॅल्यू काय असते, क्रिटिकल अँगल, म्हणजे ती साइन आयच ठेवायला लागेल. पण ज्यावेळी क्रिटिकल अँगल असतो त्यावेळी आर किती असतो बघितलंय आपण, 90 डिग्री. म्हणजे साइन आरच्या जागी काय येईल, साइन 90. पण साइन 90 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती असते, साइन 90 1. म्हणजेच काय येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू 2 काय येईल, साइन आय. हे पण फिल इन द ब्लँक्स किंवा एखाद्या एक्झाम्पल मध्ये असं क्रिटिकल तुम्हाला देऊ शकतात, डायरेक्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स न देता. ओके, नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द लास्ट पॉइंट. आपण रेनबो एक्सपिरियन्स करतो. रेनबोचं आपण रेनबो एक्सपिरियन्स करतो. ओके, तर ते रेनबो ज्यावेळी आपण एक्सपिरियन्स करतो, कधी ड्युरिंग रेनी सीझन, किंवा जर का तुम्ही महाबळेश्वर किंवा हे दिलात तर त्यावेळी इंद्रधनुष्याबरोबर ब्रह्मधनुष्य वगैरे असं पण म्हणतात की कम्प्लीट सर्कल असं दिसतं. ऑफकोर्स आपण त्याच्याकडे न जाता, तर हा रेनबोमध्ये काय जातं की आता हे रेनी सीझनमध्येच होत असतं मॅक्झिमम रेनबोचा ॲपिअरन्स. तर रेनी सीझनमध्ये काय, रेनड्रॉप्स, नंबर ऑफ रेनड्रॉप्स पडत असतात. आणि आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हा रेनड्रॉप, हे असे नंबर ऑफ रेनड्रॉप्स आहे. आणि हा एअरमधून ॲटमॉस्फिअरमधून व्हाईट लाईट रेज किंवा सनलाईट एंटर होतोय. कुठचे असे थाउजंड्स ऑफ रेनड्रॉप्स असतात, या रेनड्रॉप एका रेनड्रॉपमध्ये एंटर होतोय. आता बघा, हे एअर आहे, हे कुठचं मीडियम होणार, वॉटर. तर या मीडियम मध्ये बघा दोन्ही ट्रान्सपरंट मीडियम आहे, डिरेक्शन चेंज करणार. आणि ॲट द सेम टाइम आपण बघितलं होतं ना, इथं काय प्रिझम सारखं काय होणार, तो व्हाईट रेज काय करणार, त्याचे जे काही 7 कंपोनंट आहेत, रेड वगैरे हे सगळे, ते पण काय करणार, तो सेपरेट करणार. त्यामुळे तेही सेपरेट होतात आणि अलॉंग विथ रिफ्रॅक्शन. आणि इथे रिफ्रॅक्शन बरोबर आणखीन एक होतं, क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा झाल्यावर आपण काय म्हटलंय, टोटल. ॲक्च्युअली हा लाईट रेज इथून रिफ्रॅक्ट होऊन बाहेर पडून जायला हवा होता, त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नंतर परत त्याचं या पॉईंटला रिफ्रॅक्शन होतं आणि तुम्हाला एक ब्युटिफुल रेनबो फिलिंग होतं. सो दिस इज कॉम्बिनेशन ऑफ रिफ्रॅक्शन, ॲट दिस पॉईंट रिफ्रॅक्शन आणि ॲट दिस पॉईंट कम्प्लीट ऑर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो व्हेरी इंटरेस्टिंग ना, काही नॅचरल फिनॉमिनॉनचं आपण की जे लहानपणापासून आपल्याला एक्झॅक्टली असंच का होतं याचं फार छान एक्सप्लेनेशन आपल्याला मिळालेलं आहे. ऑफकोर्स आपण न्यूमेरिकल पार्ट जो आहे तो आपण नंतरच्या ह्याच्यात कव्हर करू. सो हॅव अ नाईस डे. आणि हा चॅप्टर खूप सिन्सिअरली करा. याचे जे क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स आहेत आणि काही लर्निंगचे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सेंड करतो. थँक्स.